नमस्कार, जय श्री कृष्ण, राधे राधे. मी सुरेखा, माझे सहेली फॅशन पॉईंट या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर बऱ्याच दिवसापासून माझा जो व्हिडिओ होता ना, तो काही टाकला जात नव्हता. कारण कसं आहे ना, ते खूप म्हणजे धावपळ होऊन जाते. त्याच्यामुळे मग वेळच भेटत नव्हता. पण म्हटलं बरेच महिने झाले मी काही व्हिडिओ टाकलेला नाही आहे, तर चला आता आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात करू. मी आठवड्यातनं 1 किंवा 2 व्हिडिओ टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तर आज आपण प्रिन्सेस कट जे ब्लाऊज आहे त्याची कटिंग बघणार आहोत. तर त्याची उंची आहे 15 इंच घ्यायची आपल्याला, तर 1 इंच आपल्याला प्लस करायचं आहे. तो 16 इंचावरती मी मार्क केलेला आहे. तर हे जे ब्लाऊज आहे आपलं, हे 39 चेस्टचं ब्लाऊज आहे. फुल बस्टेजवालं 42 आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची आहे. तर शोल्डर घेत आहे मी 5.5 इंच. रेग्युलर नेहमीप्रमाणे शोल्डर घेत आहे 5.5 इंच. त्यानंतर मुंडा घेत आहे मी 5.25 इंचावरती, कारण चेस्ट हे हेवी आहे त्याच्यामुळे. तर 5.25 इंच झाल्यानंतर चेस्टचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. तर चौथा भाग घेतला आहे मी 9.25 इंच. 9.25 इंचावरती मी मार्क करून घेत आहे. त्यानंतर 2 इंच लूजिंग द्यायची आपल्याला. नंतर कमर घ्यायचे, तर कमर आहे जी पण तुमची कमरची साईज असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. त्यानंतर 1 इंच टक्ससाठी व 2 इंच शिलाई मार्जिन, व हे पॉईंट आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचे. हे बघा, सरळ रेष ओढून घेतली आहे मी. त्यानंतर इथून आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे 1.5 इंचावरची, व गोलाकार करून घ्यायचा आहे, व हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हा जो आहे आपला बॅक पार्ट आहे, मागचा भाग. त्यानंतर आता हे जे अस्तर आहे हे मी पलटून घेतलेलं आहे, व हे आपल्याला अशा प्रकारे मागचा जो भाग आहे तो जसंच तसा ठेवायचा आहे. आणि जी ओपन बाजू आहे ती मी माझ्याकडे केलेली आहे. व तिथून आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवायची आहे. हे आपल्याला हुक आणि आय बटनसाठी ठेवायची आहे. त्यानंतर आपला जो मागचा भाग आहे तो जसाच्या तसा आपल्याला त्याच्या आजूबाजूने कळेकळेने ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे. त्यानंतर आता आपल्याला मुंड्याकडून वाढवायचं आहे 1 इंच, कमरेकडून वाढवायचं आहे 2 इंच. अशा प्रकारे आपल्याला माप टाकून क्रॉस लाईन अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचे आहे. त्यानंतर खालून आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे. मी अर्धा इंचपेक्षा 1 सूत एक्स्ट्रा वाढवलं आहे, कारण त्यांची उंची पण खूप आहे व तब्येत पण आहे. त्याच्यामुळे मी थोडं एक्स्ट्रा घेत आहे, जेणेकरून त्यांना घालताना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नको व्हायला. नाहीतर मग ब्लाऊजची उंची थोडीफार जरी कमी झाली ना, तर ती मागच्या साईडला उचकतं ते ब्लाऊज, असं खालून वरती उचकतं. त्याच्यामुळे मग मी थोडी खालून जे अर्धा इंच आपण जे एक्स्ट्रा घेतो ती मी थोडी एक्स्ट्रा घेतली आहे. अर्धा इंचच्या ऐवजी मी 1.25 इंच घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला हे जसंच्या तसं कट करून घ्यायचं आहे. नंतर गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2.25 इंच. त्यानंतर गळ्याची लांबी घ्यायची आहे 7.5 इंच. शिवून हा गळा जो आहे पुढचा तो 8 इंचावर बरोबर तयार होईल. आणि खालून घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंच, व वरून घेतलं आहे आपण 2.25 इंच.
अशा प्रकारे आपल्याला चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आहे व गोलाकार देऊन द्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला चेस्ट उंची घ्यायची आहे. तर मी 11 इंचावरती उंची घेतलेली आहे. त्यानंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला पावणे 4 इंच. त्यानंतर जिथून आपण 11 इंच घेतले तिथून तिथं घ्यायचं आहे आपल्याला 4 इंच व अशा प्रकारे क्रॉस लाईन जॉईन करून घ्यायची आहे. त्यानंतर इथून घ्यायचं आहे 2 इंच व सरळ वरती उंचावर 2 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे व इथून प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे गोल. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर आपण जे पाव इंच एक्स्ट्रा वाढवलं होतं ते आपल्याला अशा प्रकारे क्रॉस कमरे करून कट करून घ्यायचं आहे. नंतर हे कट करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे हे पण कट करायचं आहे. तर मला असं सांगायचं होतं की माझे जे व्हिडिओ आहेत ना, मी खूप प्रयत्न करते टाकण्याचा, पण कसं आहे ना, कामाचा लोड थोडा जास्त असल्यामुळे मला वेळ भेटत नाही. तर मी आता ठरवलं आहे की नाही, काही आठवड्यातून 1-2 जसं मला ॲडजस्ट होईल तशा प्रकारे मी व्हिडिओ टाकेल. तर प्लीज जे पण माझे सबस्क्रायबर असतील, जे पण माझे व्ह्यूवर्स असतील, त्यांची मी मनापासून हात जोडून माफी मागते की प्लीज मला माफ करा की मी व्हिडिओ टाकत नव्हते. तर आता मी पुरेपूर प्रयत्न करेल. आता आपण आस्तींची कटिंग करून घेणार आहोत. तर बाही कटिंग करण्यासाठी आपली जी घडी असते चेस्टची त्याचा 4था भाग घेऊन घ्यायचा आहे. तर अशी मी घडी घेतली आहे. त्यानंतर जी बाहीची उंची आहे त्याच्यात 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. आता माझीवाली बाही जी आहे ती 4.5 इंचाची आहे. तर मी 5.5 इंचावरती मार्क करून अशा प्रकारे चौकोनी बॉक्स तयार केला आहे. त्यानंतर इथून मुंड्याकडून घ्यायचे आपल्याला 2.5 इंच आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. तर हा जो कपडा होता हा थोडा कमी आहे, त्याच्यामुळे मला जोड लावावा लागेल. त्यानंतर आपण जे बाही जोडतो तिथून टेप ठेवून अशा क्रॉस टेप ठेवून जो पण मुंड्याचा तुमचं माप येईल तेवढं माप टाकून घ्यायचं आहे व अशा प्रकारे बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर बाहीची गोलाई घ्यायची आहे. तर बाहीची गोलाई आहे 12.5 इंच. तर मी 6.25 इंचावरती मार्क केलं व 2 इंचाची शिलाई मार्जिन घेतली आहे. अशा प्रकारे मी बाहीची कटिंग करून घेत आहे. हे बघा, ही झाली आपली बाहीची कटिंग. त्यानंतर आता आपल्याला पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्या आधी आपण जो आपल्याला जोड लागणार आहे तो कट करून घेणार आहोत. तर हे बघा, मी जोड कट करून घेत आहे. हे झाला आपला जोड. थोडा एक्स्ट्राच घेतला आहे मी, जेणेकरून शिवताना काही प्रॉब्लेम नको व्हायला. त्यानंतर बरोबर करून घेईल. नंतर इथून आपल्याला सेंटरमध्ये एक कट द्यायचा आहे. सेंटरमधून कट दिल्यानंतर आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेणार आहोत. तर हे बघा, हा जो पुढच्या मुंड्याचा आकार आहे, मी हा कट नाही करत आहे, तुम्हाला खाली दाखवते की अशा प्रकारे आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. मी हा जो मुंड्याचा आकार आहे ना, हा मी ज्यावेळेस बाही जोडते त्यावेळेसच देते. त्यानंतर आता आपल्याला आपलं जे ब्लाऊज पीस आहे मेन, त्याच्यावरती आपण हे जे पण पॅटर्न कट केले आहेत ते ठेवून व्यवस्थित कट करून घेणार आहोत. तर हे बघा, हे ब्लाऊज पीस आहे. तर आता आपण जे पण आपले पॅटर्न आहेत कट केलेले ते ठेवणार आहोत. हे बघा,
हा आहे मागचा भाग. व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आपल्याला जिथं पण बसत असेल कपडा, म्हणजे जास्त पण वाया जायला नको आणि एकदम कमी पण नको व्हायला. कारण कसं एकदम आपण कट टू कट घेतलं तर आपल्याला शिवायला प्रॉब्लेम येतो. म्हणून थोडं ज्यावेळेस आपण हे अस्तर कट करतो ना, अस्तर नाही, आपलं जे मेन ब्लाऊज पीस कट करतो ना, तर कमीत कमी आपलं अर्धा इंच तरी एक्स्ट्रा आला पाहिजे. जो आपला मेन फॅब्रिक असतो ना, मेन कपडा, तो अर्धा इंच तरी एक्स्ट्रा घ्यायचा. कारण त्यामुळे कसं असतं ना, तो एक्स्ट्रा कपडा कट होऊन जातो. आपल्याला शिवायला पण प्रॉब्लेम येत नाही, कमी जास्त होत नाही. म्हणून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं. तर हे बघा मी अशा प्रकारे ठेवून दिलेलं आहे. तर हे जे ब्लाऊज पीस होतं ना, हे खूप कमी होतं. त्यामुळे मग मी जी साडी होती ना, साडीचा कपडा थोडा एक्स्ट्रा घेऊन घेतलेला आहे. हे बघा अशा प्रकारे मी सगळे पार्ट्स कट करून घेतले आहेत. झाली आपली जी कटिंग होती ती झाली. आता स्लीव्ज बाकी आहेत आपल्या. तर त्याच्यासाठी हे बघा मी साडीचा जो कपडा होता तो अशा प्रकारे थोडा एक्स्ट्रा कट करून घेतला आहे बाहीसाठी. आता आपण त्याच्या बाह्या घेणार आहोत. तर हे बघा अशा प्रकारे मी बाही ठेवून घेत आहे. तर आपली जी ब्लाऊजची जी कटिंग होती ती आता पूर्ण कंप्लीट झालेली आहे. तर याची जी स्टिचिंग आहे, स्टिचिंगचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओत टाकेल. कारण की कसं आहे, एकाच व्हिडिओमध्ये दोघं दाखवणं शक्य नाही. त्याच्यामुळे तुम्हाला स्टिचिंगसाठी पुढच्या व्हिडिओची वाट बघावी लागेल. तर मी पुन्हा सगळ्यांची माफी मागते की माझंवालं जे व्हिडिओ आहेत ते येत नव्हते. पण मी आता खरंच प्रयत्न करेल. प्लीज मला समजून घ्या. वेळ नाही राहत त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येऊन जातो. पण मी आता नक्की ट्राय करेल. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.